हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजचा जो व्लॉग मी बनवते आहे, तर हा मी गणपती बाप्पा बसण्याच्या आधीचा व्लॉग आहे हा. पण पोस्ट करायला मला वेळच नाही मिळाला. म्हटलं करू निवांत. तर मग आता आज पोस्ट करते आहे मी. आम्ही इथे इंडियन मार्केटला जाण्यासाठी वेट करत होतो कॅबचा. तर मग आता कॅब येताना दिसते. कसं आहे, इथे शेजारी मॉल्स वगैरे आहे, पण तिथे इंडियन सामान मिळत नाही. मग इंडियन सामान घेण्यासाठी आपल्याला इंडियन मार्केटलाच जावं लागतं. तर इंडियन मार्केट आमच्या घरापासून जरा जास्तच लांब आहे. तर जवळपास 9-10 किलोमीटर आहे ते. तर मग जाण्यासाठी आम्ही कॅब बुक केली आणि आम्ही निघालो. मग युजली आम्ही सॅटर्डे संडेच जात असतो इंडियन मार्केटला. बट त्या वीकमध्ये माझ्या हस्बंडला सुट्टी नव्हती, तर मग आम्ही वीकडेला निघालो होतो. तर मग रस्ता एकदम मोकळा होता, बिलकुल ट्रॅफिक नाही, काही नाही. आणि इथे बघा आम्ही सिग्नलला थांबलो. इकडे सिग्नलला रोबोट बोलता. सुरुवातीला आम्हाला जरा वेगळं वाटलं, पण आता सवय झाली रोबोटची. फायनली आम्ही इंडियन मार्केटमध्ये पोहोचलो. आणि इथे इंडियन मार्केट म्हटल्यावर थोडी गर्दी आहे. पूर्ण कंपेअर टू ऑल द सिटीज इथे थोडीशी गर्दी असते. कारण की आपल्या इंडियन लोकांची शॉपिंग तर इथूनच होते. मॉलमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात, पण ज्या आपल्या इंडियन गोष्टी ज्या आपल्याला हव्या असतात, तर त्या इंडियन छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा या मार्केटमध्ये मिळतात. याला फोर्ट्सबर्ग मार्केट म्हणतात. मग आम्ही स्वदेशी म्हणून एक शॉप होतं तिकडे आलो. कारण की आम्हाला देवाचं काही सामान थोडंसं घ्यायचं होतं, म्हणून इकडे आलो. तर इथे तुम्हाला दाखवते मी. इथे छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी प्रत्येक गोष्ट मिळते. नारळांपासून लटकणांपर्यंत, देवाचे हार, म्हणजे देवाचं जे सामान आहे ते, हळद, चंदन, हे हळकुंड, परत कमळगट्ट्याची माळ मिळते बघा इकडे. परत कमळगट्ट्याच्या ज्या बिया असतात, ह्या बघा, ह्या पण मिळतात. मोहरी आहे, पिवळी मोहरी, पांढरी मोहरी, अंबाजीचं हे कुंकू आहे, गुलाल आहे, सगळं म्हणजे त्या सुपारी, म्हणजे अक्षदा, लाल सुपारी, भाजकी सुपारी, सगळ्या सुपाऱ्या वगैरे सगळं जे आपल्याला पाहिजे ते सगळं. आणि इव्हन देवाची भांडी सकट सगळं मिळतं. देवाचे दिवे, हे तोरण, म्हणजे विचारायला गेलं तर म्हणजे तिथे असं नाही म्हणून काहीच नाही आहे. पण त्या आणि शोभेचं सगळं काही, देवाचं सामान सगळं मिळतं इकडे. तुम्ही बघू शकता. हे बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बघा या. खूप छान आहे. आणि असं तसं बघायला गेलं तर करन्सीमध्ये चेंज आल्यामुळे तर थोडाफार तर फरक पडणारच आहे. काही गोष्टी इथे या करन्सीनुसार त्या ओके आहे, पण आपल्या इंडियन करन्सीनुसार आपल्याला ते महाग वाटतं. असं कंपेअर जर केलं तर मग भरपूर गोष्टी आपण घेऊ नाही शकत या हिशोबाने. बट ठीक आहे ना, मिळताय ह्या गोष्टी, हे खूप महत्त्वाचं आहे. गोष्ट असणं नसणं त्याच्यापेक्षा मिळतात ती खूप मोठी गोष्ट आहे. तर इथे आम्ही तेव्हा गणपती बाप्पासाठी फेटा घेतला होता. तर फेटा पण एकदम छान आहे. मी जेव्हा फर्स्ट टाईम या शॉपमध्ये आले होते, त्यावेळेस मी जेव्हा बघितलं तर मला खरंच खूपच मनापासून आनंद झाला होता. कारण की वेगवेगळ्या प्रकारचे धूप, अगरबत्ती ते सगळं मिळतं. या शॉपमधून आम्ही बाप्पासाठी फेटा, जानवं, परत दुर्वा आणि गणपती बाप्पा मोरयाची जी पट्टी आहे ती मुलं डोक्याला लावतात ती, परत अगरबत्ती, ते म्हणजे जे देवासाठी पूजेचे सामान आहे थोडंफार ते घेतलं होतं. तर एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. कारण की आमचं हे फर्स्ट फेस्टिवल होतं. म्हणजे इंडिया सोडून आम्ही पहिल्यांदा इकडे आलो आहे आणि इकडे आम्ही गणपती बाप्पाला विराजमान करत होतो आमच्या घरी. तर खूप आनंद होत होता. आणि इथे तसं बघायला गेलं तर सगळ्याच गोष्टी आहे आणि पूजेसाठी लागणारं तर एकूण एक साहित्य इथं मिळतं. तर त्याच्यामुळे काही असं टेन्शन येत नाही. हे बघा, ही श्रीकृष्णाची मूर्ती, नटरंगाची मूर्ती खूपच छान आहे तिथे. आणि नंतर आम्ही बाहेर आल्यावर बघा, इकडे एक इंडियन मार्केटमध्ये एक शॉप आहे, जिथे ग्रोसरीचं सगळं सामान मिळतं. म्हणजे असं नाहीच आहे की आपलं डिसअपॉइंटमेंट होईल की नाही बाबा आपल्याला हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, पण सगळ्या गोष्टी मिळतातच इथे. उपवासाचं बघा, ह्या उपवासाच्या चकल्या आहे, हे उपवासाचे सगळे पदार्थ आहे, जे की एका लाईनमध्ये आहे तिथे, की तिथे गेलं की त्या सेक्शनमध्ये आपल्याला सगळं फराळाचं पदार्थ मिळतात. सगळ्या प्रकारचे मसाले आहे, सगळ्या प्रकारचे पीठ आहे, रवा, भगर, गिट्सचे गुलाबजामसुद्धा आहे.
इवन म्हणजे पीठ जर म्हटलं तर आपल्या गव्हाच्या पिठासोबत नाचणीचं, तांदळाचं पीठ, बाजरी, ज्वारी सगळे सगळे पिठं सगळे मिळतात. म्हणजे इथे नाही असं काहीच नाही आहे. इंडियन मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. आपल्या साबणीपासून सगळ्या प्रकारच्या साबण आहे इकडे. बिस्किट्स, टोस्ट आपले सगळं इंडियन जे आहे म्हणजे इंडियन मार्केटवरूनच इकडे येतं. आता बघू शकता तुम्ही पेट सफासुद्धा भेटतो. हवाबान हरडे आहे यार, हे बघा. नूपूर मेहंदी आहे. गणपती छाप मेहंदी पण इथे मिळते म्हटल्यावर तर विषयच खोल आहे ना. कारण की विचार करतात लोकं की तुम्ही बाहेर राहता तर मग तुम्हाला इंडियन गोष्टी मिळतात का? मिळतच नसतील. इथे बघा वातींसकट मिळतंय, वातीसुद्धा आहे आणि नॅप्थॅलिन बॉल पण दिसतोय बघा. म्हणजे जर तुम्हाला डांबर गोळ्या पण विदेशात मिळत आहे तर काय म्हणजे विशेष गोष्ट वाटते आहे. ज्यावेळेस मी पहिल्यांदा बघितलं होतं, मला खूप म्हणजे विशेष वाटलं होतं की बापरे! ह्या गोष्टी पण बाहेर मिळतात. तर मग खरंच आणि इकडे बघा भाजीपाला सगळ्या प्रकारचा भाजीपाला मिळतो. पालक, शेपू, मेथी सगळा आणि म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की विदेशात राहता म्हटल्यावर तुम्हाला नॉनव्हेजच खायला लागत म्हणजे मिळत असेल कारण की इकडे म्हणजे भाजीपाला वगैरे येत नसेल तर एकूण एक भाजीपाला मिळतो. आपल्याला काय खायचं काय नाही हे आपल्या मनावर असतं तसं बघितलं तर. आणि इंडियन मार्केटमध्ये गेल्यावर तर सगळ्या गोष्टी भेटतात. हे बघा हा भोपळा, भोपळासुद्धा मिळतो आणि इथे परत बीन्स वगैरे ह्या शेवग्याच्या शेंगा सगळं मिळतं. मग काय खूपच छान आहे इकडे तसं बघितलं तर. आणि नाही मिळत असं म्हणायला आपल्याला चान्सच नसतो. सगळं खूप सुंदर आहे, सगळं खूप छान आहे आणि प्रत्येक गोष्ट इझिली अवेलेबल आहे इंडियन मार्केटमध्ये. आणि मग नंतर आम्ही फायनली निघालो आम्ही आणि जातानाचं पण तुम्हाला सांगते की इथे कसं आहे इंडियन मार्केट असल्यामुळे इथे जरा जास्त गर्दी असते. हे बघा हे इकडं पूर्ण व्हेजिटेबल मार्केट आहे आणि आता आम्ही रस्त्याने जेव्हा जातो आहे तर आता हे बघा हा एरिया खूप छान आहे. क्लीन क्लीन तर सगळीकडे आहेच इकडे, पण इंडियन मार्केटमध्ये आल्यावर थोडंसं व्हेजिटेबलच्या एरियामध्ये एवढं क्लीन नाही आहे, तरी पण क्लीन आहेच ते. आणि इथे आकाश बघा असं वाटतं किती खाली आहे ना, खूपच छान वाटतंय. तर त्या दिवशी मग आमची शॉपिंग वगैरे झाली. काही नाही, फक्त भाजीपाला घ्यायचा होता आणि देवाचं काय थोडंफार सामान होतं. गणपती बाप्पा बसणार होते म्हणून थोडंसं सामान राहिलेलं ते घेतलं मग आम्ही आणि चाललो. मी मोबाईल काढून व्हिडिओ करत होती. तर यांना थोडीशी इन्सिक्युरिटी वाटत होती की मोबाईल बस झालं, आता नको करू, आता नको करू, बस झालं. पण काय इकडे बघा आता ही जी सिक्युरिटी दिसते तुम्हाला, हे जी ग्रिल वगैरे लावली आहे ही कशासाठी? ही पूर्ण सिक्युरिटीसाठी ग्रिल लावली आहे. इकडे एक ड्रॅगन सिटी म्हणून एरिया आहे. या एरियामध्ये पूर्ण चायनाचा माल असतो आणि चायनाचा माल मिळतो इकडे. म्हणजे प्रत्येक गोष्टच जरा स्वस्त दरात मिळते. काही असू दे, कपडे असू दे किंवा काही क्रॉकरीज असू दे किंवा काही सामान म्हणजे खाण्यापिण्याचं नाही सामान मिळत, पण आपलं डेली यूजमधले कपडे वगैरे. तर इथल्या दृष्टीने ते स्वस्त आहे असं. पण जर आपण ॲज कंपेअर टू इंडियन करन्सी जर केलं तर काही एवढं स्वस्त वाटत नाही ते. पण छान आहे. हे बघा आता इकडे आकाश तर एकदम असं वाटतं की हे समुद्र सपाटीपासूनचा हा जो भाग आहे हा जरा जवळ आहे, म्हणून असं वाटतं की आकाश खूपच खाली आहे. तर मग आता आम्ही इथे रोबोटवर थांबलो होतो वेट करत की केव्हा रोबोट संपेल म्हणून. आणि इथून मला कंटिन्यू बाहेर बघायला खूप मजा येत होती. आणि आज मी तुम्हाला फक्त 1-2च शॉप दाखवले. तुम्हाला मला व्हेजिटेबल मार्केट पूर्ण दाखवायचं आहे. तर जेव्हा मी जाईल आता नेक्स्ट टाईम त्यावेळेस मी पूर्ण व्हेजिटेबल मार्केट तुम्हाला दाखवेल मी. आणि तिथे कपड्यांचे शॉप पण आहे, भांड्यांचे पण शॉप आहे. तर सगळं रिजनेबल प्राईजमध्ये सगळ्या गोष्टी ॲवेलेबल आहेत तिथे. मी तो व्हिडिओ पोस्ट करणारच आहे. सो गाईज आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटद्वारे कळवा. टाटा, बाय बाय, सी यू.